नमस्कार मित्रांनो, आता पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. तर या माध्यमातून आता 1,00,000 रुपये अनुदान मिळणार आहे. तर यासाठी कोण पात्र असणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या इतर मित्रांनासुद्धा ही माहिती शेअर करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेसाठी आता 1,00,000 रुपये अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून 50,000 रुपयावरून ते आता 1,00,000 रुपये करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. या आल्यामुळे भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाचे ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेत काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहत होते. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ही सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य अंतर्गत 1,00,000 रुपये देण्यात येणार आहे. अगोदर 50,000 रुपये देण्यात येत होती. त्यानंतर आता पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना राबविताना जागेची कमतरता, राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरिकीकरणामुळे जागा उपलब्ध होत नाही. पंडित दीनदयाळ जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य खरेदी योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी 50,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य देण्यात येते. मात्र एवढ्या कमी अर्थसहाय्यामध्ये ग्रामीण भागात जागा उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत अनुदेय अर्थसहाय्यामध्ये मुद्रांक शुल्क असेल, नोंदणी शुल्क व इतर शुल्क इत्यादी शासकीय शुल्कांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जागा खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणारी अर्थसहाय्याची रक्कम कमी आहे. या पार्श्वभूमीवर पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 500 चौरस फुटासाठी ही रक्कम मर्यादा 50,000 रुपयावरून 1,00,000 रुपये केल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ घेता येणं शक्य होणार आहे. तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचं जे काही अर्थसहाय्य आहे जागा खरेदीसाठीचं ते या जी काही लाभार्थी आहेत त्यांना मिळणार आहे. अशा पद्धतीची मित्रांनो हे महत्त्वाची अशी अपडेट होती. जे कोणी आपले मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया नवीन माहिती व नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये.